नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। काही लोकांना चांगले झालेले कधीही बघवत नाही। रोहित पाटलांचे नाव न घेता युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची खरमरी टीका। काही लोकांना चांगले झालेले कधीही बघवत नाही। राज्यभर फिरणारे नेते, राज्याचे नेते निवडणुकीच्या वेळी गल्ली बोळात फिरू लागले, अशी बोचरी टीका भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी रोहित पाटील यांचे नाव न घेता केली। तासगाव व कवठेमहांकाळ तालुका नेहमी दुष्काळी परिस्थितीमध्ये राहिलेला आहे। या भागातील घाटमाथ्यावर आजपर्यंत कधी पाणी येईल असे स्वप्नात सुद्धा कधी कोणी पाहिले नव्हते। त्या घाटमाथ्यावर टेंबू व म्हैसाळ योजनेचे पाणी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून मिळाले आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम देखील खासदार संजय काकांनी केले। टेंबू योजना पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी खासदार संजय काकांनी केंद्रातून 1205 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला व कामे केली। विठुरायाची वाडी गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही युवा नेते प्रभाकर पाटील यांनी यावेळी दिली। श्री महाकाली सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मोहन खोत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये युवा नेते प्रभाकर बाबा पाटील बोलत होते। यावेळी भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील व युवा नेते रमेश नाना खोत यांच्या हस्ते मोहन खोत यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला। गेल्या कित्येक वर्षापासून मोहन खोत यांच्या घरात सरपंच पद आहे, परंतु कधी त्यांनी त्याचा दिखावा केला नाही। अनेक सरपंच आपण पाहिले, अनेक सरपंचांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या चेन, हातामध्ये अनेक सोन्याच्या अंगठ्या व गाडी असते, परंतु मोहन खोत यांच्याकडे अनेक वर्षाची सत्ता कायम असताना देखील साधेपणा त्यांनी कायम ठेवला आहे। निस्वार्थी काम करणारे मोहनदादा खोत यांचे घराणे याबद्दल भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी गौरव उद्गार काढले। मोहन खोत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे। खासदार संजय काका पाटील व युवा नेते रमेश नाना खोत व आम्ही सगळेजण तुम्हाला बळ देऊ। मोहन खोत यांचे एक चांगले नेतृत्व तयार व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन प्रभाकर बाबा पाटील यांनी मोहन खोत व उपस्थित जनसमुदायाला दिले। या कार्यक्रमावेळी सोसायटीचे चेअरमन शिवाजी महारणूर, चेअरमन शंकर खैरावकर, उपसरपंच धनाजी माळी, नगरसेवक अजित माने, जलाल शेकडे, संजय माने, रणजित घाडगे, पांडुरंग खोत, सदाशिव दोडमिसे, नंदकुमार माळी, गणेश चव्हाण, अक्षय पाटील, शुभम शिंदे, रमेश चव्हाण, दरिकांत दोडमिसे, नंदू करांडे, अनिकेत करांडे, दादासो माळी, बाबासो हारगे, अमोल महारणूर, हनुमंत माने, रमेश करांडे, सुनील काळे यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये प्रभाकर बाबा पाटील काय म्हणाले पुढे पाहूया। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क। सर्वप्रथम मी मोहन दादांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। नवरात्र चालू आहे, देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुम्हाला देवीनं निश्चितपणाने यश द्यावं, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभावं आणि तुम्ही जे सामाजिक कार्य हाती घेतलंय ते तुमच्या हातून अधिक चांगल्या पद्धतीने घडावं, तुम्हाला चांगलं यश मिळावं अशी देवीच्या चरणी सर्वप्रथम मी प्रार्थना करतो। मोहन दादांनी या ठिकाणी वाढदिवसाला आपल्या सर्वांना बोलवलंय। हे काय राजकीय व्यासपीठ नाही, मात्र प्रवेश का केला हे या ठिकाणी मोहन दादांनी आपल्याला सांगितलं। या तालुक्याची जर परिस्थिती बघितली, आपला तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातोय। तासगाव आणि कवठेमहांकाळला प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। इथं जुनी जाणती लोक आहे। सृष्टी निर्माण झाल्यापासून या तालुक्यातील अनेक गावांना पाणी पोचवण्याचं काम या ठिकाणी झालेलं नव्हतं। निसर्गाची ही सगळी चक्र बदलल्यामुळं पाऊस का लांबणीवर पडायचा, कमी पडायचा आणि या दुष्काळी तालुक्यातली लोक कुठेतरी बाहेर रोजगारासाठी, नोकरीसाठी या लोकांना जायला लागायचं। 5-5, 10-10 एकर शेती असलेला माणूस या ठिकाणी त्याचा तरुण मुलगा बाहेर नोकरीसाठी जाताना आपण सगळ्यांनी बघितलंय। नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी म्हैसाळ योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं। या तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर घाट माथ्यावर कधी पाणी येईल
असं कधी कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं. मात्र त्या घाट माथ्यावर पाणी आणण्याचं काम आदरणीय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून झालं. लोकांच्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ते अश्रू पुसण्याचं काम कुणी केलं असेल ते आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी केलेलं आहे. टेंबू योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर बळीराजा जलसंजीवनी योजनेमधून केंद्रातून काकांनी 1205 कोटी रुपयांचा निधी आणला आणि कवटे मंकाळच्या वरच्या घाट माथ्यावरची गावं तासगाव आणि कवटे मंकाळच्या घाट माथ्यावरच्या गावांना या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्याचं काम या ठिकाणी झालं. म्हैसाळ योजना, आपण या गावाचा परिसर हा म्हैसाळ योजनेच्या अंडर येतोय. म्हैसाळ योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काकाडी आणि म्हैसाळ योजनेला काका कृष्णा खोरेचं उपाध्यक्षपद काकांना मिळालं आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम काकांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि या म्हैसाळ योजना आणि ताकारी योजनेला 2000 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आणि या ठिकाणी म्हैसाळ योजनेची रखडलेली कामं पूर्ण करून हे पाणी जगच्या माळावर पोहोचवण्याचं काम आदरणीय काकांच्या माध्यमातून करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचं 2014 साली सरकार आलं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं काका खासदार म्हणून काम करू लागले आणि मग लोकांची कामं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ लागली. लोकांच्या पाण्याचे प्रश्न असतील, विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतील, ते आदरणीय काकांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्याचं काम करण्यात आलं. खासदार लोकांना पूर्वी माहित नसायचे. कोण खासदार, कुठं राहतात, कशी दिसतात हे सुद्धा लोकांना माहित नसायचं. मात्र काकांच्या माध्यमातून स्वस्त आणि मस्त खासदार या ठिकाणी आपल्या सगळ्यांना काम करताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. खर तर या भागातील परिसर सुधारणा झाली पाहिजे. या भागातील लोकांची रस्त्याची कामं झाली पाहिजेत. या ठिकाणी मगाशी राजाराम पाटील सरांनी सांगितलं, या गावामध्ये जास्तीत जास्त लोक या ठिकाणी आपल्या वाडी वस्त्यांवर राहत असतात. वाडी वस्तीवर जाण्यासाठी रस्त्याची सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. म्हैसाळ योजनेचं पाणी या ठिकाणी लोकांना वेळेत मिळालं पाहिजे. पाऊस काळ लांबणीवर पडला. टंचाई मधून आदरणीय खासदार संजय काका पाटील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले आणि मग टंचाई मधून या ठिकाणी आपल्याला 2 TMC पेक्षा जास्त पाणी या सांगली जिल्ह्याला देण्याचं काम झालं. आज आपण बघतोय पाऊस काळ फार लांबणीवर गेला. लोकांच्या छाटण्या राहिल्या, त्या ऊस वाळून चालली, रानातली पिकं वाळून चालली होती. मात्र तुमच्या कुणाचं दुःख विचारायसाठी कुठलाही नेता या भागामध्ये फिरला नाही. आदरणीय खासदार संजय काका पाटील या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आले आणि सोबत SE त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पाटबंधाऱ्याचे सगळे अधिकारी या ठिकाणी सोबत घेऊन माळावरनं काका फिरत होते आणि लोकांना खऱ्या अर्थानं आता जे पाणी पोहोचवण्याचं काम झालेलं आहे, मोफत पाणी पोहोचवण्याचं काम झालेलं आहे, टंचाईच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याचं काम झालं असेल तर ते खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे झाले. मग मोहनदादा, नाना लोक काही जायला लागली, नारळ वाढवायला लागली. राज्याचे नेते, राज्यभर फिरणारे नेते या ठिकाणी गल्ली बोळात फिरू लागले, दिसू लागले. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आदरणीय काकांचं काम तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं काम या ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे आणि याच काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्यासाठी या ठिकाणी एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न करतोय. मोहनदादा या पक्षात यायचं खरं कारण सांगायचं झालं तर या गावाचा विकास झाला पाहिजे. माझी माणसं विकासापासून वंचित आहेत. त्या लोकांच्या रस्त्याची कामं झाली पाहिजेत, पेव्हिंग ब्लॉकची कामं झाली पाहिजेत, गटारीची कामं झाली पाहिजेत, लोकांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे आणि हे जर सगळी कामं झाली तर निश्चितपणानं माझं गाव समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार घेऊन मोहनदादा या ठिकाणी आपल्या बरोबर काम करताना आपण सगळ्यांनी बघितलंय. मोहनदादांच्या बाबतीत सांगायचं झालं, सरपंच म्हणल्यानंतर 10 वर्ष सरपंच म्हणल्यानंतर तुम्ही बघताय गळ्यात सोन्याची चेन, अर्धा तोळ्याचं ब्रेसलेट, हे अशी सगळी लोक सरपंच लोक म्हणल्यानंतर डोळ्यापुढं फॉर्च्युनर गाडी, 40-45 लाखाच्या गाड्या, मोबाईल, गळ्यात चेन, हातात चेन, असं तुम्हाला चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय. मात्र सरपंच पद इतके वर्ष घरात असताना या ठिकाणी सामान्य माणसाची नाळ जोडून आणि जमिनीवर पाय असणारा या ठिकाणी आमचे मोहनदादा अतिशय चांगल्या पद्धतीनं या गावामध्ये काम करताना आपण सगळेजण बघतोय. प्रत्येकाच्या, ईश्वराप्पांनी सांगितलं, प्रत्येकाच्या मातीला जाणं असू दे, लोकांच्या अडीनडी सोडवण्याचं काम असू दे, महिलांचे काही प्रश्न असतील, ज्येष्ठांचे प्रश्न असतील, अगदी शाळेला जाणाऱ्या रोडची सुद्धा मोहनदादा तुम्ही मागणी केलेली आहे. म्हणजे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत या ठिकाणी तुम्ही कामं पोहोचवण्याचं काम
करताय. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम मोहन दादा तुम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे. तुम्ही मगाशी म्हणला चांगलं काम करणाऱ्याला नेहमी या ठिकाणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मोहन दादा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय. तुमची सगळी टीम आहेत, मिस्त्री आहेत, बाकीचे सगळेच मेजर साहेब आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं एक दर्जेनं राजकारण करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय. मात्र काही लोकांना या ठिकाणी चांगलं झालेलं बघवत नसतं. अशी लोक राज्यभर फिरणारे, राज्याचे नेते असणारे लोक या ठिकाणी गल्लीबोळात फिरू लागले आणि थोडक्या मतात का होईना आपलं पॅनेल मध्ये सरपंच पद आपल्याला या ठिकाणी गमवावं लागलं. मात्र तुम्ही काळजी करू नका मोहन दादा, तुमचं भविष्य फार चांगलं आहे. तुम्ही लढवय्या नेते म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे आणि आदरणीय काकांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणानं आम्ही सगळेजण, नाना असू दे, आम्ही असू दे, सगळेजण बळ देण्याचं निश्चितपणानं काम करू आणि एक चांगलं नेतृत्व तुमचं घडावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू. एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो. या गावच्या विकासाबाबतीत बोलायचं झालं तर कराटे वस्तीकडे जाणारा रस्ता होता. वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला कोण 25 लाख रुपये देतं का असं मला अनेक जण म्हणले. मोहनदादांचा अट्टाहास सुद्धा पक्षप्रवेश झाला नव्हता. मात्र मोहनदादांनी सांगितलं हे काम माझ्या गावचं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काकांनी सुद्धा ते ऐकलं आणि कराटे वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याला 25 लाख रुपये धरले. मंदिर, समाज मंदिराची कामं झाली. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला मोहनदादा शब्द देतो की तुम्ही मागल तेवढा निधी आणि मागल त्याचं काम निश्चितपणानं आम्ही पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्हाला या ठिकाणी तालुक्यामध्ये बळ देण्याचं काम आदरणीय काकांच्या वतीनं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. तुम्हाला या ठिकाणी नेतृत्व घडवण्यासाठी, लोकांची कामं करण्यासाठी निश्चितपणानं आम्ही बळ दिल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास या निमित्तानं तुम्हाला देतो. आजचा कार्यक्रम जवळजवळ 10:30 वाजले तरी सुद्धा या खुर्चीवरचा एकही माणूस उठून गेला नाही. हे मोहनदादा तुम्ही केलेल्या कामाची पोच पावते. या गावातच नाही तर या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये तुमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोकांची अडीनडी सोडवण्याचं काम तुम्ही करताय आणि एवढे वर्ष काम करून सुद्धा कुठलीही मस्ती किंवा अहंकार मनामध्ये न येऊन देता ग्राउंड लेवलला नेऊन काम करताय. हे तुमचा आदर्श खरंच आमच्या तरुण पिढीला घेण्यासारखा आहे. अतिशय चांगलं काम करत राहा. काका निश्चितपणानं तुमच्या बरोबर नेहमी पाठबळ देतील. रमेश नाना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. रमेश नानांचं सुद्धा तुम्हाला निश्चितपणानं सहकार्य राहील, आशीर्वाद सगळ्यांच्यावर राहतील. त्याचबरोबर या गावाचा विकास करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढी या निमित्तानं, या वाढदिवसाच्या निमित्तानं मी ग्वाही देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नवरात्रीचा सण आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा सण आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस महिलांच्या हस्ते या ठिकाणी देवीची पूजा अर्चा केली जाते. महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. नेहमी चूल आणि मूल या ठिकाणी महिला, अलीकडच्या काळात जर बघितलं तर चूल आणि मूल हे बघणाऱ्या महिलांची संकल्पना आता दूर होत चाललेली आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी महिलांना 33% आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. महिला आता खांद्याला खांदा लावून मोहनदादा आपल्या सगळ्यांच्या बरोबर काम करताना आपण बघतोय. त्यामुळं सर्व महिलांना या ठिकाणी, सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी नवरात्रीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. देवीच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना निरोगी दीर्घायुष्य आणि सुखायुष्य मिळावं एवढी या ठिकाणी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मोहनदादांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.